काळजी कुणाला? पालकांना. ही तुम्हाला जेवढी काळजी वाटते ना, त्याच्या अर्धी काळजी जरी मुलाला वाटली तरी तो हवं तो घडेल. ही काळजी त्याला वाटू द्या. जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत तो घडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. एक 4थीतला मुलगा होता. शाळेत भाषण स्पर्धा होत्या. वर्गात सगळ्यांच्या समोर भाषणाला उभा राहिला. बोलायला सुरुवात केली आणि सगळा वर्ग खो 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 खी 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 घासायला लागला. त्याची खिल्ली उडवायला लागला. भाषण करणारा पोरगा तोतरा होता, चोचरा बोलत होता. त्याचे ते चोचरे तोतरे बोल ऐकले आणि सगळे वर्गातले पोरं खळून हसायला लागली. त्या पोराला प्रचंड मोठा अपमान वाटला. गलबलून आला, डोळ्यातनं खळदिशी पाणी ओघळलं आणि अश्रू पुसत तो वर्गातनं बाहेर पडला. विलक्षण अपमान झाला होता. आता या अपमानानंतर त्याने असं ठरवलं असतं की आपण तोतरे आहे, चोचरे आहे, जन्माच्यात व्यंग आहे आपल्यात, आपण उत्तम बोलूच शकत नाही, उगाच आपण बोलायची चूक केली. झाला ना अपमान. आता परत आयुष्यात कधीच बोलणार नाही, कधीच भाषणाला उभा राहणार नाही. हे नैसर्गिक होतं हा विचार करणं. पण या मुलानं मात्र वेगळा विचार केला. तो काय म्हणाला मुलगा माहितीये? जी मुलं आज माझ्या बोलण्यावर हसलीत तीच मुलं उद्या माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजवतील. हा बदल मी घडवून आणेन. ठरवलं त्यानं. आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी प्रयत्न सुरू केला. काय अडचण आहे? तोतरे आहे, जन्मजात व्यंग आहे, ठीक आहे. त्यानं माहिती घेतली. दूर माळ रणावर जायचा, दोन्ही गालात आत गारगोट्या ठेवायचा आणि मोठमोठ्यानं बोलायचा सराव करायचा. गारगोट्या बोलताना गालाला घासायच्या, रक्त ओघळायचं, जिभेला टोचायचं, जिभेला फोड यायचे. 1-2 नाही, अखंड 6 महिने तोंडात गारगोट्या ठेवून मोठमोठ्याने बोलत होता. रक्ताळलेलं तोंड, पण गारगोट्या तोंडात असल्यामुळे जिभेला वळण मिळालं. आणि 6 महिन्यानंतर आस्ते आस्ते त्याचा तोतरेपणा गेला. स्पष्ट स्पष्ट उच्चार यायला लागले. वर्ष घालवली त्यांनी. 1 वर्षानंतर आता तो स्पष्ट बोलत होता. नंतर त्याने विचार केला, पल्लेदार वाक्य फेकता यायला हवीत, त्यासाठी श्वास टिकायला हवा, त्यासाठी दम टिकायला हवा, छातीचा भाता मजबूत हवा. काय करावं लागेल? माहिती घेतली आणि त्याला कुणीतरी सांगितलं, रोज डोंगरावर पळत जायचं आणि डोंगरावरनं खाली पळत उतरायचं. छाती भक्कम होते, मजबूत होते, भाता बलदंड होतो, श्वास टिकतो, दम टिकतो, पल्लेदार वाक्य फेकता येतात. वर्षभरानंतर त्यांनी पल्लेदार वाक्यांसाठी सराव चालू केला. पळत पळत जायचा, सरळ डोंगर पळत पळत चढायचा आणि डोंगरावरनं खाली उतरायचा. अखंड 6 महिने तो डोंगर चढत उतरत होता. या प्रचंड व्यायामानं छातीचा भाता मजबूत झाला, श्वास दम टिकू लागला. आता पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली. आता उच्चार स्पष्ट झाले, पल्लेदार वाक्य फेकता यायला लागली. बोलणं जमलं, पण काय बोलायचंय? ज्ञान हवं. यांनी एनसायक्लोपीडियाचे सगळे खंड आणले आणि अभ्यासाला सुरुवात केली. आता उत्तम बोलता येतंय ना, माझं बोलणं सुद्धा वैचारिक प्रभावी झालं पाहिजे. अभ्यास चालू केला. पण वय असं होतं की एका जागी बसायचाच नाही, तो फार वेळ टिकायचाच नाही. अर्धा तास वाचत बसला की त्याला वाटायचं उठावून बाहेर फिरून यावं. मग तो अर्ध्या तासानंतर उठायचा, बाहेर फिरायचा, मित्र आले असतील त्यात रमायचा, परत तासभर वेळ जायचा, परत यायचा, उगाच वेळ घालवला, परत येऊन बसायचा, परत अर्धा-पाऊण तास अभ्यास झाला की परत वाटायचं जावं बाहेर. त्याच्या लक्षात आलं, असा अभ्यास नाही होणार आपला, असा अभ्यासच होणार नाही. हे सारखं बाहेर जाणं, जागेवर उठणं नाही, अभ्यास होणार नाही. विचार केला काय करता येईल. तो सरळ उठला, एका सलून मध्ये गेला आणि सलून मधल्या नाभिकाला त्यांनी सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. नाभिक म्हटलं, अर्धे? हो, अर्धच टक्कल कर. नाभिकानं त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाकले. आता अर्ध्या डोक्यावर केस होते, अर्ध्या डोक्यावर टक्कल होतं. त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघितला. स्वतःला स्वतःकडे पाहावे ना. तो घरी आला. आता बरं झालं, आता माझं बाहेर जाणं आपोआप बंद. अशा अवतारात काय आपण बाहेर जाऊ शकत नाही. आता बाहेर जाणं बंद झालं. परत अभ्यासाला बसला. आता बाहेर जायचा विषय नव्हता. तास, 2 तास, 3 तास अखंड अभ्यासाला बसायचा आणि 3-3 तास बसला की मग त्याला डुलकी यायची, झोप यायची. तो म्हणला नाही, झोप येऊन चालणार नाही, डुलकी येऊन चालणार नाही.
अभ्यास झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे, उदंड झाला पाहिजे. पण डुलकी यायचीच. शेवटी विचार केला, परत सलून मध्ये गेला, नाभिकाला म्हणाला सगळे केस काढा, फक्त शेंडी ठेव, फक्त शेंडी ठेव. नाभिकानं सांगितल्यासारखं त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढले, फक्त शेंडी ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचा तिथं भिंतीला मागं खुंटी होती, त्या खुंटीला त्याने एक रस्सी बांधली आणि रस्सीचं दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधून घेतलं आणि बसला अभ्यासाला. आता डुलकी आली की मान पुढं व्हायची आणि रस्सी ताणली जायची, शेंडीला ताण बसायचा, प्रचंड वेदना व्हायच्या, झोपच उडायची. आता येऊ दे झोप, आता काय नाही होत. बसला, अखंड अभ्यास करत बसला, प्रचंड ज्ञानवंत झाला, विचारवंत बनला. तो डेमोस्थेनिस जगातला पहिला वक्ता म्हणून जगप्रसिद्ध झाला. कुणी सांगितलेलं त्याला? आईनं सांगितलेलं? वडिलांनी सांगितलेलं? नाही. त्याच्या अडचणी त्यांनी सोडवल्या. मला बाहेर जावंसं वाटतंय, बंद करायचं आहे, अर्धे केस कापून आला, मला झोप येते, शेंडी ठेवून आला. हे तुम्ही सांगून नाही, हे त्याला वाटलं पाहिजे. हे आपल्या मुलानं स्वतः केलं पाहिजे. मग 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 घडता येतं, मग घडवता येतं, हवं ते बनवता येतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला वाटू द्या, त्याला वाटू द्या काय करायचं आहे ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांचा समज गैरसमज काय असेल ते, पण तुमच्याकडे एक वेळ बाकी काही नसलं तरी चालेल, तुमच्याकडे एक गुण हवा, सातत्य, चिकाटी. तुमचा भ्रम आहे ना तुम्हाला बुद्धी नाही, नसू द्या. तुमचा भ्रम आहे ना तुमच्या शारीरिक क्षमता नाही, नसू द्या. फक्त एक गुण ठेवा, सातत्य, बस, दुसरं काही नाही. वज्रासारखा कठीण दगड, पण त्याच्यावर एकच पाण्याचा थेंब पडतो आणि तो एक पाण्याचा थेंब त्या वज्रासारख्या कठीण दगडाला सुद्धा भेग पडतो. ताकद त्या थेंबाची नाही, ताकद त्याच्या सातत्याची आहे. तो सतत 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 पडत राहतो. काही मुलं सांगतात मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाही, मी अभ्यास करतो पण माझी स्मरणशक्ती नाही. अभ्यास सतत 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 रंधा मार, सातत्य, सराव, हे सगळ्यात महत्वाचं आहे. असं होतच नाही वाचलंय लक्षात राहत नाही, राहणारच. एकदा वाच, नाही राहिलं, दुसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, तिसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, चौथ्यांदा वाच, नाही राहिलं, पाचव्यांदा वाच, सहाव्यांदा लक्षात येईल, पाठ झालंय. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली सगळ्यात लांब नदी अमेझॉन, उगमाजवळ फक्त एक थेंब पडतो तिचा, दर 7 सेकंदांनी. दर 7 सेकंदांनी एक थेंब. हजारो वर्ष झाली त्या अमेझॉन नदीच्या उगमाचं 7 सेकंदानंतर एका थेंबाचं सातत्य चुकलं नाही. त्या एका थेंबातनं अमेझॉनची जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सातत्य खूप मोठं काम करतं. रोज 1 तास करा, काही अडचण नाही. परीक्षेच्या वेळेला तुम्हाला अभ्यास करायची गरजही पडणार नाही, पण रोज 1 तास सातत्य, सराव, हे अत्यंत महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकदा ध्येय ठरलंय ना, मग तुम्ही हत्ती आहात, सिंह आहात का मुंगी आहात, फरक पडत नाही. तुम्ही किती सातत्यानं कष्ट करता याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्ही मुंगी, हत्ती, काही नाही उपयोग. मुंगी बघितली कधी? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. मग कणभर मुंगीला जर आपलं ध्येय गाठणं जमत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? केवढा मेंदू दिलाय आपल्याला. एका तत्वज्ञाला कोणतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना एकाच जागी बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंत जवळ आलाय. मला आराम करत असणारी बसलेली मुंगी फक्त दाखवा, चुकून दिसणार नाही. शिस्त तिच्याकडनं शिकावी. डोळे नाहीत हो, आंधळे असतात मुंग्या, मुंग्यांना डोळे नाहीत, दृष्टीही नाही ती, पण रांग चुकत नाही तिची. आणि आम्ही सांगतो चष्मा घाला म्हणले डॉक्टर, त्याशिवाय दिसणारच नाही. नाहीतर झाला असता महिन्यापूर्वीचा अभ्यास. चष्मा नव्हता म्हणून थांबलंय. काय कारण आहेत आमची? नाही, दीपक सर शिकवतात उत्तम, पण पप्पांना म्हणलंय मी गाडी दिली तर जातो. उपयोग काय? मुंगी कारण सांगते मला डोळे नाहीत, रांग कशी धरू? नाही हो.
अखंड काम करत असते. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला मुंगी 8 महिने अविरत काम करत असते, अविरत. मग पोरं म्हणतात, एवढं काम करायचं वय, मरायचंय का? माणूस कामानं कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी येतो? काम साठलं की. काम कधी साठतं? काम रेंगाळत ठेवलं की. काम कधी रेंगाळतं? वेळेत नाही केलं की. वेळेत कधी नाही करत. गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं. काय करायचं ते ठरलंच नसलं की. कधी ठरत नाही. स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो. स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. स्वतःच्या क्षमता कधी माहिती नसतात. स्वतःची ओळख नसली की उपयोग काय? ज्याला स्वतःची ओळख नाही तो स्वतःची ओळख कशी निर्माण करणार, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे, कामानं जर माणसं मरत असती तर मुंग्या सकाळी जन्माला येऊन दुपारी मरायला पाहिजेत. अखंड काम करतात. मुंग्या किती जगतात माहितीये? मुंग्यांचं आयुष्य किती वर्षाचं असतं? काही मुंग्यांच्या प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं सतत कामात असतात ती दीर्घायुषी असतात, आणि जी माणसं आराम करत निवांत जगतात ती अल्पायुच ठरतात. हे सगळ्यात लक्षात घ्या. तुमचं हृदय अविरत काम करत असतं, ते कधीतरी थांबलंय का सांगा? मग त्याला काय अडचण नाही, तुम्हाला काय आहे? ते थांबलं की आपलं सगळंच थांबतंय. आपण झोपलो तरी ते चालूच आहे ना. अडचण काय आहे? आमच्या पोरांना सांगा, कर, अखंड काम कर, प्रचंड काम कर, उदंड काम कर. जर काय व्हायचंय तर त्याला पक्क सांगा. कितवीत आहेस? 10वीत? 11वी 12वी 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास कर, म्हणजे तुला आयुष्यभर राजासारखं जगता येईल. आणि ही 2 वर्ष 11वी 12वी तू जर राजासारखी जगलास तर आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. काय करायचं आहे? आत्ता 2 वर्ष काम करायचंय, आयुष्यभर राजासारखं जगायचं आहे, का आत्ता 2 वर्ष राजासारखं जगायचं आणि आयुष्यभर काम करायचं आहे? तू ठरव. सांगा त्याला. हवं ते घडवता येत, हवं तसं घडवता येत. आमच्या पोराच्या डोक्यात हे भिनवा, पहिलं भिनवा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आपण सगळे पालक आहात म्हणून सांगतो, आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. ह्या 2 आईंच्या कुशीतच मूल घडत असतं. आमची अडचण काय झाली? मगाशी दीपकजी मला म्हणत होते, हल्ली पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न विचारायला त्याने अभ्यास तर केला पाहिजे. काय काय पोरं अभ्यास करतात तर त्यांना प्रश्नच पडत नाहीत. इतके ते विद्वान असतात. सब सॉल्व आता आहे. तुम्हाला एक माहिती आहे आमची अडचण काय झाली? दोष पोरांचा नाही सर. 150 वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं. इंग्रजांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आणि आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. आमच्या या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारण्याचा विषयच येत नाही. स्वतःच्या बुद्धीचा वापरच नाही. जिज्ञासा संपली आमची. जिज्ञासाच अस्तित्वात नाही आमच्यात. आमच्या सगळ्यात मोठ्या अडचणीचं कारण आहे. सगळ्यात म्हणजे मी फिजिक्स शिकवतो. मी काय शिकवतो फिजिक्स मध्ये? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, होनराउज लॉ, पाटील्स फॉर्म्युला, गुंजाळ्स रूल, असं का नाही हो? किती वर्ष तेच फिजिक्स शिकवतोय. मला प्रश्न पडतो, आम्ही का नाही शिकवत पाटील्स लॉ, गुंजाळ्स फॉर्म्युला, होनराउज रूल? का नाही? आम्हाला प्रश्नच पडत नाहीत, कारण आमच्या जिज्ञासाच नाही. मग प्रश्न नाही म्हणल्यावर उत्तर शोधायचा विषय नाही, म्हणजे संशोधनच नाही. कसले शोध लावणार आम्ही? मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला होता. ते मग त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडतंय, आणि त्यातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध तरी लागला. आपल्यातला एखादा बसला असता तर बघा ना, म्हणजे आपल्यातला एखादा सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला असता आणि सफरचंद खाली पडलं, काय प्रश्न पडेल त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, ते अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच
की सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यांनी विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट, का डोक्याला ताप देतो? काय व्याप कमी आहेत का माग? संपला ना आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. संपलं हो, जिज्ञासाच संपली. आमची अडचण आहे, आमची मुलं घरात आपल्याला किती प्रश्न विचारतात. घरात प्रश्न विचारत असतील तर ती वर्गात येऊन शिक्षकांना सुद्धा विचारणार. एक पहिली गोष्ट, आम्ही त्याची जिज्ञासा जिवंत ठेवली पाहिजे, प्रश्न पडू दिले पाहिजेत त्याला. हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. एडिसन, तुम्हाला माहिती आहे, बहिरा होता, ऐकूच येत नव्हतं त्याला, ऐकूच येत नव्हतं, त्यामुळे ग्रहण करायची शक्तीच नाही. त्यामुळे बुद्धी सुद्धा अगदी थोडी मतिमंद असल्यासारखी. पण त्या एडिसनच्या आईला वाटायचं आपल्या मुलानं शिकलं पाहिजे, आपल्या मुलानं मोठं झालं पाहिजे. आणि या एडिसनच्या आईनं एडिसनला शाळेत टाकलं, शिक, मोठा हो. एडिसन रोज शाळेत जायला लागला. त्याचे शिक्षक शिकवायचे, पण त्याला ऐकूच येत नसल्यामुळे ते काय शिकवतायत, काय चाललंय, विषयच नसायचा. 10-12 दिवस झाले असतील. एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला. घरी आल्या आईनं दार उघडलं. आईनं विचारलं, कसा होता दिवस आजचा शाळेचा? एडिसन म्हणला, खूप छान. आणि एडिसननं शाळेतून दिलेलं त्याच्या बाईंचं पत्र आईकडे दिलं. आई, आमच्या टीचरनी दिलंय. छोट्या एडिसनकडनं ते पत्र त्याच्या आईनं घेतलं, फोडलं. तिने वाचायला सुरुवात केली. एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे पत्र वाचलं आणि आईचे डोळे पाण्यानं टपटपले. एक अश्रू खाली निसटणार तोच एडिसनला विचारलं, आई काय लिहिलंय? कोसळणारा अश्रू आईनं वरच्यावर आवरला आणि हसत आई म्हणाली, अरे तुमच्या टीचरने असं लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या मानानं त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. ती इतर मुलं त्याच्या बरोबरीच्या हुशारीला आल्याशिवाय आम्ही एडिसनला नवं काही शिकवू शकत नाही. त्यामुळे आम्ही आधी त्याच्या बरोबरच्या मुलांना शिकवतो, हुशार करतो, आणि मग एडिसनला शिकवतो. त्यामुळे त्यांना हुशार करेपर्यंत तुमच्या एडिसनला काही शाळेत पाठवू नका. आम्ही कळवतो मग पाठवा. एडिसन म्हणला, असं लिहिलंय? मी हुशार आहे? आई म्हणली, तर माझं बाळ आहे तू हुशार. मग आता शाळेत? आता नाही जायचं शाळेत, उद्यापासून आपण घरीच शिकायचं. डोळ्यात आलेला अश्रू आईनं पुसून टाकला आणि दुसऱ्या दिवसापासून आईनं या आपल्या मतिमंद मुलाला शिकवायला सुरुवात केली. ही आई त्या मुलाला एवढंच सांगत होती, बाळा उघड्या डोळ्यांनी जग बघ, तुला अनेक प्रश्न पडतील, त्या प्रश्नांची उत्तरं शोध, तुझा अभ्यास आपोआप होईल. ती उत्तरं तुला मिळाली की आपोआप त्याचं रूपांतर ज्ञानात होईल. 4 भिंतीच्या आतच ज्ञान मिळतं असं नाही बाळा. दुनियेच्या उघड्या शाळेत सुद्धा अनेक विद्यापीठं उघडी आहेत. फक्त डोळे उघडे ठेवून बघ, जिज्ञासा जागी ठेव. हा छोटा एडिसन आपल्या आईनं सांगितलेली जिज्ञासा फक्त उरात बाळगून प्रश्न विचारत राहिला. प्रत्येक गोष्टीला प्रश्न. वीज चमकली, वीज का चमकली? उजेड का पडला? आवाज का आला? त्या प्रश्नाची उत्तर तो शोधायचा. थंडीचे दिवस होते. एकदा घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. ज्वाळा धडाधड धडाधड पेटल्या होत्या, लाकडं जळत होती आणि अचानक आईचा आवाज आला, एडिसन बस झाला आता, चल ये घरात. आईची हाक ऐकल्याबरोबर एडिसन तिथलीच मुठभर माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली लाकडं विझवायला आणि पटकन पळत आत गेला. तासाभरानंतर जेवण करून सहज तो बाहेर आला तर शेकोटीतली लाकडं विझली नव्हती. एडिसनला वाटलं होतं की त्याच्यावर माती टाकल्यामुळे लाकडं आता विझली असतील, पण लाकडं विझली नव्हती. फक्त ज्वाळा बंद झाल्या होत्या, पण लाकडं फुलत होती. फुलून त्यांचे निखारे झाले होते आणि विस्तवासारखे लवलवते निखारे आजूबाजूला एक असा लालबुंद प्रकाश सोडत होते. त्या एडिसनला प्रश्न पडला, मी माती टाकली तरी लाकडं विझली नाहीत, उलट ती फुलतायत. मग फुलतायत तर ते जळत का नाहीत, ज्वाळा का नाहीत? त्याच्या लक्षात आलं की जोपर्यंत त्या लाकडांना पुष्कळ ऑक्सिजन मिळत होता
तोपर्यंत लाकडं धडाधडा पेटत होती, ज्वाळा उफाळत होत्या. त्या लाकडांवर माती टाकली, त्या लाकडांना मिळणारा ऑक्सिजन बंद झाला. ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाहीत, मात्र ती फुलत राहिली, निखारे होत राहिले, प्रकाश निर्माण होत राहिला. आणि नेमकं त्यांनी हीच संकल्पना स्वतःच्या प्रयोगात वापरली. एक काचेची परीक्षा नळी घेतली, ऑक्सिजन बंद केला, हवा बंद, त्यात त्यानं विद्युत तार सोडली आणि त्या तारेतून त्यांनी विद्युत प्रवाह चालू केला. ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीत विद्युत प्रवाह सोडल्यामुळे ती तार हळूहळू हळूहळू लालबुंद व्हायला लागली. ती तार जळाली नाही, मात्र लालबुंदा प्रकार 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 होत गेली. आणि ती इतकी प्रकार झाली की त्या एवढ्याशा छोट्या परीक्षा नळीनं अख्खी ती खोलीत उजळून काढली. आणि या एडिसननं त्यातनच जगात पहिला विद्युत बल्बचा शोध लावला आणि सगळं जग उजळून काढलं. ही जिज्ञासा आहे. एडिसननं जर तो विद्युत बल्ब शोधला नसता तर आजही आम्ही कंदील आणि दिव्याखालीच बसलो असतो. बहिरा असलेला एडिसन जर शोध लावतो तर आमची पोरं तर ठणठणीत आहेत. अडचण काय आहे? असंख्य शोध एडिसननं लावले, असंख्य. 40 वर्षाचा असताना त्याची आई निर्वतली आणि आईच्या मृत्यूनंतर एडिसन आईच्या खोलीत गेला. आईची ट्रंक त्याने उघडली आणि आईचं सामान लावत असताना 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने दिलेलं पत्र त्याला आईच्या ट्रंकेत सापडलं. थरथरत्या हाताने त्याने ते उघडलं. एडिसन वाचायला लागला. 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने लिहिलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपा करून त्याला शाळेत पाठवू नका. एडिसनच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळायला लागले. आपल्या आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. मी शिकायच्या लायकीचा नव्हतो, मी मतिमंद बहिरा होतो, कुणी काही बोललेलं मला कळत नव्हतं, माझ्यात ग्रहण शक्ती नव्हती, मला जगातला कुठलाच शिक्षक शिकवू शकत नव्हता. पण आईनं हे सगळं लपवून ठेवलं आणि माझी आई मला सांगत राहिली, हुशार आहेस तू, हुशार आहेस. शाळा नावाच्या आईनं मला झिडकारलं, पण आई नावाच्या शाळेनं मला घडवलं. वाईट आहेच, पण ज्ञानासाठी पुन्हा एकदा माऊली व्हा, आई व्हा आणि त्या आईपणातून आपल्या मुलांना घडवा. मुलं त्यातून यश घडवतील. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो.